सो मेनी पीपल दे आस्क मी अबाउट कॅबिन टूर. कॅबिन टूर ओके, आज आपण करू माझ्या कॅबिनची टूर आणि तुम्हाला दाखवतो क्रू कॅबिन कशी असते. जो शुरू हुआ नहीं की ख़त्म हो जाता है. सो दिस इज अवर कॅबिन. तर मित्रांनो, ॲज युजल तुम्ही बघितलं असेल, ही आहे आपली कॅबिन. इकडं आहे बेसिन. हे माझ्या कॅबिनमेटचं, हे माझं, हे माझ्या कॅबिनमेटचं, हे माझं, हे माझ्या कॅबिनमेटचं आणि हे माझं आहे. हे माझा बेड. काय काय बघायचं असतं तुम्हाला पण. हा ड्रॉ नाही, हे माझे कबर्ड. इग्नोर द स्टफ्स. आणि हे आहे जॅकेट, जे प्रत्येकाला असते, जी इमर्जन्सीमध्ये आपण यूज करतो. इकडं काही स्टफ्स. ऑफकोर्स मी बारमध्ये आहे, सो बारचं थोडंफार असलंच पाहिजे काहीतरी. आणि बाकी थोडंसं आहे काहीतरी. हे आहे आपली कॅबिन. हे असं. आणि इकडे हे आहे माझं आणि हे आहे माझ्या कॅबिनमेटचा, माझा स्टाफ्स. आणि मेन गोष्ट म्हणजे इकडं बाथरूम असतं, इकडे शॉवर. सो हा डोर तिकडून पण ओपन होतो आणि इकडून पण ओपन होतो. बट प्रॉब्लेम काही नाही आहे. हे लॉक केलं ना तर इथून लॉक होतं. आतमध्ये जाऊन ते फक्त बटन प्रेस करायचं, ते ऑटोमॅटिक लॉक होणार दोन्ही बाजूने. आणि जेव्हा तुम्हाला अनलॉक करायचं असेल तेव्हा तुम्ही अनलॉक करू शकता. नो प्रॉब्लेम. दिस इज मी. दिस इज आवर कॅबिन टूर. ऑल गुड. आज दाखवायचं रिझन म्हणजे काय, आज आमचं म्हणजे आज माझं कॅबिन इन्स्पेक्शन होतं. आमचं कॅबिन इन्स्पेक्शन होतं. कॅबिन इन्स्पेक्शन डन झालं आणि त्यांनी नोट काय लिहिले बघा, बाथरूम डोर. बरोबर. आता त्यांना काय म्हणायचं काय, बाथरूमचा डोर आणि हे जे डोर आहे ना, हे डोअरची फ्रेम म्हणजे हे क्लीन नाही म्हणून त्यांनी नोट टाकून गेलं आहे. हे पण गरजेचं आहे. क्लिनिंग खूप इम्पॉर्टंट आहे आणि क्लीन ठेवलंच पाहिजे. तर दर महिन्याला ही कॅबिन इन्स्पेक्शन असतं, दर महिन्याला. आणि ते पूर्णपणे चेक करतात. सो आपल्याला क्लीन ठेवलंच पाहिजे आणि क्लीन करावं लागतं ईच अँड एव्हरीथिंग. हे पण इम्पॉर्टंट आहे. क्रूज लाईफ एवढी पण इझी नाही आहे मित्रांनो. डेली काम, डेली तुमचा मंडेज आहे, तिथं नो संडे.